पैठण शहर आणि तालुक्यातील महाविद्यालय व खाजगी कोचिंग क्लासेस चालक यांनी शैक्षणिक शुल्क कायदा 2003 ची अंमलबजावणी न करता मनमानी पद्धतीने भरमसाठ शुल्क आकारत आहे। यामुळे गरीब कष्टकऱ्यांच्या होतकरू गुणवंत मुलांनी शिक्षण कुठे घ्यावे असा संतप्त सवाल उपस्थित करत याबाबत शिक्षण उपसंचालक आणि गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती प्रशासनास तात्काळ दखल घेऊन कारवाई न केल्यास अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे संबंधितांना देण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती अशी की पैठण शहर आणि तालुक्यात काही खासगी महाविद्यालय आणि खासगी कोचिंग क्लासेस चालक शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या अटी शर्थीला न जुमानता शैक्षणिक कायदा 2003 ची अंमलबजावणी न करता मनमानी पद्धतीने भरमसाठ शुल्क आकारत आहे। पैठण तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने हताश झालेल्या कष्टकरी शेतकरी शेतमजुरांचा गुणवंत मुलांनी शिक्षण कुठे घ्यायचे असा संतप्त सवाल अखिल भारतीय छावा संघटनेचे पैठण शहराध्यक्ष साईनाथ कर्डिले यांनी शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती पैठण यांना दिलेल्या निवेदनात केलाय। याबाबत संबंधित विभागाने तात्काळ गंभीर दखल घेऊन कारवाई न केल्यास अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। साईनाथ दामोदर कर्डिले शहराध्यक्ष अखिल भारतीय छावा संघटना पैठण तालुक्यामध्ये नियमबाह्य पद्धतीने कॉलेजेसमध्ये ॲडमिशन चालू असल्या कारणाने व खाजगी नियमबाह्य पद्धतीने खाजगी कोचिंग क्लासेस चालू आहे, भरमसाठ फी आकारत आहेत ते त्या बाबतीत 2003 शासन निर्णयानुसार एक निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करण्यात आली होती व 2024च्या कायद्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये थर्म अटेंडन्स महत्त्वाचा असतात, कुठल्याही अंमलबजावणी झालेली नसल्या कारणाने आज रोजी आम्ही शिक्षण अधिकारी व शिक्षण उपसंचालक संभाजीनगर यांना निवेदन दिलेले आहे। येणाऱ्या 8 दिवसात जर त्यांनी तात्काळ दखल घेतली नाही तर आम्ही अखिल भारतीय छावा संघटनेने लोकशाही पद्धतीने रोडवर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। याची सर्वस्वी जबाबदारी उपसंचालक शिक्षण विभाग व गट शिक्षण अधिकारी शिक्षण विभाग यांची राहील। गाव माझा न्यूज करिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपती संभाजीनगर।